सावित्रीबाई फुले खरंच तुम्ही नसतात तर आमच्या लेकी कुठे असत्या, आमच्या मुली कुठे असत्या कल्पनाच करता आली नसती. म्हणून सावित्रीबाई फुले हवे आहेत त्यांचे विचार. पहिली शिक्षिका फुल्यांची म्हणजे जयंती म्हणजे विचाराचा जागर. सावित्रीबाई फुल्यांची जयंती म्हणजे ज्ञानाचा जागर. सावित्रीबाई फुल्यांची जयंती म्हणजे सगळ्या घराघरामध्ये सावित्रीबाईंचं कार्य पोहोचावं म्हणून हा केस शहरामध्ये होत असलेला महोत्सव आहे. म्हणून आम्हाला घोषणा जोरात सावित्रीबाई फुले त्यांच्या नावातच त्या सावित्रीच्या लेकी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा. गाडी चालवत आहे, मोबाईल चालवत आहे, कलेक्टर होत आहे. ते का झालं? म्हणून आम्हाला सावित्रीबाई अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये संपूर्ण शाळेत गावातील या केस शहरातील विविध शाळा सावित्रीबाई फुले यांच्या या जयंतीच्या उत्सवामध्ये घोषणा जोरात सावित्रीबाई फुलेंचा आवाज 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 सावित्रीबाई फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा. अरे आवाज घराघरात गेला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा. सावित्रीबाई फुले का म्हणायचं? कारण या दाम्पत्याने आणि महात्मा ज्योतिराव फुले खऱ्या अर्थानं क्रांतिकारक आहेत मित्रांनो. कारण यशवंताला दत्तक घेतल्यानंतर या यशवंताचं लग्न सुद्धा होत नव्हतं. कारण अशा प्रकारच्या मुलाचं लग्न कुठलं होणार? कारण 19वे शतक आहे. या ठिकाणी जातीयता रूढी परंपरा या घट्ट समाजामध्ये रुजलेले आहे. आणि अशा वेळी यशवंताचं खरं म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या निधनानंतर 1990 ला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलांना पक्षाघाताने त्यांचं निधन झाले. आणि त्यांच्या निधनानंतर आणि म्हणून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांना क्रांतिकारक म्हणायचं आहे. आणि म्हणून तर बाबासाहेबांनी त्यांना आपला गुरु मानलेला आहे. कारण या गुरुच्या वाटचालीतूनच खऱ्या अर्थाने या देशाची घटना सुद्धा बाबासाहेबांनी 395 कलमाची घटना लिहिली. त्याचं कारण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या चौकटीवर 395 अशा प्रकारचं घर आपण पाहू शकतोय. संपूर्ण केस शहरामध्ये क्रांती ज्योती
साहेबांची ही जयंती आज प्रचंड मोठ्या उत्साहानं या कन्येला घेऊन आम्ही साजरी करत आहोत. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा आणि म्हणून मला वाटतं हा सावित्रींच्या विचाराचा जागर केस शहरामध्ये होतो आहे. ज्या महापुरुषांनी समाजासाठी माणसासाठी योगदान दिलं त्यांच्या विचाराचा जागर झाला पाहिजे. खरं तरी तर कोणतीही जात उच्च नाही, कोणतीही जात नीच नाही, तर त्यांचं जे कार्य आहे ते कार्य आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून महापुरुष हे श्रेष्ठ ठरतात. केज शहरामध्ये जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि आज साजरी करत असलेली आपण जयंती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. बाबासाहेब एका ठिकाणी सांगतात, सावित्रीबाई फुले जर नसल्या असत्या, त्यांनी जर त्या पद्धतीने मुलींसाठी कष्ट सोडले नसते तर कदाचित आज मुली आणि मुलगा एकत्रितपणे एका पातळीवरती अजिबात दिसले नसते. म्हणून बाबासाहेबांच्या शब्दामध्ये सावित्रीचा गौरव होतो. आपण हे समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही घटनेमध्ये तरतुदी केल्या त्या तरतुदी करण्यामध्ये सुद्धा सावित्रीबाईंच्या विचाराचा, महात्मा ज्योतिरावांच्या विचाराचा उल्लेख करून त्या पद्धतीने कायद्याची निर्मिती केली. म्हणून सर्वच महापुरुष श्रेष्ठ ठरतात आणि या महापुरुषांच्या जयंत्या अशाच पद्धतीने साजऱ्या झाल्या पाहिजेत. केवळ आणि केवळ या केज शहरातील सर्व नेते मंडळी आणि सर्वांनी जे चांगला हा आदर्श विचारात घेतला पाहिजे की जयंती साजरी कशी करावी. तर मला वाटतं आज ज्या पद्धतीने सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी होते, विद्यार्थी सावित्रीबाईंच्या वेशभूषेमध्ये आहेत, विद्यार्थी सावित्रीबाई फुलेंचा विचार करत आहेत, सावित्रीबाई फुलेंचा विचार